हॅलो विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांचं रिलेशन बघितलं. अर्थातच लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांचं मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधलं रिलेशन देखील बघितलं आणि वेक्टरच्या फॉर्म मधलं देखील रिलेशन बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन यांचं मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधलं रिलेशन पण बघणार आहोत आणि वेक्टरच्या फॉर्म मधलं रिलेशन पण बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन यांचं मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये रिलेशन पण बघणार आहोत आणि वेक्टरच्या फॉर्म मध्ये रिलेशन पण बघणार आहोत. आणि मग ह्या दोन्ही ऍक्सेलरेशनचं मॅग्निट्यूडच्या आणि वेक्टरच्या फॉर्म मधलं रिलेशन बघत असताना पुन्हा आपण काय कन्सिडर करणार आहोत? एक पार्टिकल कन्सिडर करणार आहोत. आपण एक पार्टिकल कन्सिडर करतोय. हा पार्टिकल अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आपण एक पार्टिकल कन्सिडर करतोय. हा पार्टिकल अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आणि मग सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा हा जो पार्टिकल आहे, ह्या पार्टिकलसाठी जशी मला दोन डिस्प्लेसमेंट मिळाली, त्यामध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट अशी दोन डिस्प्लेसमेंट आपल्याला सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलसाठी मिळाली. आणि म्हणून सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलसाठी जशी आपल्याला लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट अशी दोन डिस्प्लेसमेंट ज्याप्रमाणे मिळाली, त्याचप्रमाणे आपल्याला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलसाठी आपल्याला दोन व्हेलॉसिटी मिळतात. किती व्हेलॉसिटी मिळतात मित्रांनो? दोन व्हेलॉसिटी. आणि त्याची पहिली व्हेलॉसिटी आहे लिनियर व्हेलॉसिटी आणि दुसरी व्हेलॉसिटी आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलसाठी आपल्याला किती व्हेलॉसिटी मिळत आहेत? दोन व्हेलॉसिटी मिळत आहेत. आणि या पार्टिकलसाठी आपल्याला ज्या दोन व्हेलॉसिटी मिळत आहेत त्याची पहिली व्हेलॉसिटी आहे लिनियर व्हेलॉसिटी आणि दुसरी व्हेलॉसिटी आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि मग आपल्याला लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांच्यातलं रिलेशन माहिती आहे. अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलसाठी आपल्याला ज्या दोन व्हेलॉसिटी मिळत आहेत त्या दोन व्हेलॉसिटी मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. आणि अर्थातच त्या दोन व्हेलॉसिटी मधलं रिलेशन काय आहे? v r आपल्याला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलसाठी ज्या दोन व्हेलॉसिटी मिळत आहेत त्या दोन व्हेलॉसिटी मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. आणि अर्थातच हे रिलेशन काय आहे? v r त्याला इक्वेशन नंबर आपण काय दिलाय? फर्स्ट दिलाय. आता हे जे इक्वेशन फर्स्ट आहे त्या इक्वेशन फर्स्टला आपण काय करतोय? डिफरन्शिएट करतोय. मित्रांनो, आपण हे जे इक्वेशन फर्स्ट दिलंय त्या इक्वेशन फर्स्टला काय करतोय? डिफरन्शिएट करतोय. आणि अर्थातच ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट करताना कसं डिफरन्शिएट करतोय? विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि म्हणून मी म्हणतोय डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स ऑफ आवर इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. ह्या इक्वेशनच्या दोन्ही साइडला आपण काय करतोय? डिफरन्शिएट करतोय. आणि कसं डिफरन्शिएट करतोय? विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग आपल्याला नेक्स्ट इक्वेशन काय मिळेल? dv upon dt is equal to t of r omega upon dt. आपल्याला डिफरन्शिएट केल्यानंतर इक्वेशन काय मिळेल? dv upon dt is equal to t of r omega upon dt. आता dv upon dt as it is equal to as it is. यापूर्वी आपण सांगितलंय की जर एखादी टर्म कॉन्स्टंट मिळत असेल तर त्या कॉन्स्टंट टर्मचं आपण डिफरन्शिएशन घेत नाही. आणि मग ही कॉन्स्टंट आपण डिफरन्शिएशनच्या काय करतोय? बाहेर घेतोय, बाहेर काढतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मिळेल r d ओमेगा अपॉन dt. आपल्याला इक्वेशन काय मिळाले? dv upon dt is equal to r d ओमेगा अपॉन dt. त्याला इक्वेशन नंबर दिला सेकंड. त्याला इक्वेशन नंबर काय दिला? सेकंड. आता आपल्याला माहिती आहे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असतं? लिनियर ऍक्सेलरेशन असतं. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असतं? लिनियर ऍक्सेलरेशन असतं. तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असतं? अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं. काय सांगितलं? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतं? लिनियर ऍक्सेलरेशन. आणि हे लिनियर ऍक्सेलरेशन आपण कोणत्या रिलेशन दाखवतो? हे दाखवतो. तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असतं? अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं. आणि हे अँग्युलर ऍक्सेलरेशन कशाने दाखवतो आपण? अल्फाने दाखवतो. आणि मग मला सांगा की ज्या ठिकाणी dv upon dt आहे त्या ठिकाणी आपण काय पुट अप करणार? a पुट अप करणार. ज्या ठिकाणी dv upon dt आहे त्या ठिकाणी लिनियर ऍक्सेलरेशन साठीची कोणती टर्म पुट अप करणार? आपण a is equal to r as it is. ज्या ठिकाणी
डी ओमेगा अपॉन dt आहे त्या ठिकाणी आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन साठी उद्या लेटर पुट करा अल्फा लेटर पुट करा अशा पद्धतीने आपल्याला लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन यांच्यामधलं मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये रिलेशन मिळालं आणि अर्थातच लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन यांच्यामधलं मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधलं रिलेशन काय मिळालं आपल्याला a r अल्फा आपल्याला या ठिकाणी लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन यांच्यामधलं मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये रिलेशन मिळालं आणि अर्थातच हे रिलेशन काय मिळालं a r अल्फा पुढच्या ज्या कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत त्या कन्सेप्ट साठी हे रिलेशन खूप महत्त्वाचं आहे. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जी कन्सेप्ट बघितली त्या कन्सेप्ट मध्ये आपण लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन यांचं मॅग्निट्यूडच्या फॉर्म मधलं रिलेशन बघितलं. आता आपण लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशनचं वेक्टरच्या फॉर्म मधलं रिलेशन बघायचं. आता आपण लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन यांचं कशाच्या फॉर्म मधलं रिलेशन बघायचंय, वेक्टरच्या फॉर्म मधलं रिलेशन बघायचंय. मग मला सांगा की लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन यांचं वेक्टरच्या फॉर्म मधलं रिलेशन बघायचं असेल तर आपल्याला त्यासाठी लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांचं वेक्टरच्या फॉर्म मधलं रिलेशन माहित पाहिजे. आपल्याला लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन यांचं वेक्टरच्या फॉर्म मधलं रिलेशन जर मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांचं वेक्टरच्या फॉर्म मधलं रिलेशन माहित पाहिजे. आणि मग लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांचं वेक्टरच्या फॉर्म मधलं रिलेशन काय हे आपण बोर्डच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. The relation between linear velocity and angular velocity is given by phi vector is equal to omega vector cross r vector. याला इक्वेशन नंबर दिला फर्स्ट. लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी, लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी यांचं वेक्टरच्या फॉर्म मध्ये रिलेशन काय आहे? phi vector is equal to omega vector cross r vector. याला इक्वेशन नंबर काय दिलाय फर्स्ट. आता हे जे इक्वेशन फर्स्ट आहे हे इक्वेशन फर्स्ट आपण काय करतोय, डिफरन्शिएट करतोय. आपण या ठिकाणी दिलेल्या इक्वेशनला काय करतोय, डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि म्हणून म्हणतोय डिफरन्शिएट आवर इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे जे इक्वेशन दिले त्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूंना डिफरन्शिएट करतोय. कसं डिफरन्शिएट करतो, विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि काय मिळेल आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळेल, d वेक्टर अपॉन dt इज इक्वल टू d ऑफ ओमेगा वेक्टर क्रॉस r वेक्टर अपॉन dt. d phi vector upon dt is equal to d of omega vector cross r vector upon dt. आणि हे डिफरन्शिएशन देतात dv vector upon dt ला dv vector upon dt as it is equal to as it is. पण या ठिकाणी आपण कोणता रूल यूज करतोय, प्रोडक्ट रूल. या ठिकाणी आपण कोणता रूल यूज करतोय, प्रोडक्ट रूल. हा प्रोडक्ट रूल यूज करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट टर्मचं डिफरन्शिएशन इनटू सेकंड टर्म प्लस फर्स्ट टर्म कॉन्स्टंट घेऊन सेकंड टर्मचं डिफरन्शिएशन घेतो. या ठिकाणी आपण प्रोडक्ट रूल बघतोय. प्रोडक्ट रूल बघत असताना आपण dv वेक्टर अपॉन dt ला dv वेक्टर अपॉन dt as it is घेतोय इज इक्वल टू as it is. या ठिकाणी ओमेगा वेक्टर ही फर्स्ट टर्म आहे, r वेक्टर ही सेकंड टर्म आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट टर्मचं डिफरन्शिएशन घेतोय इनटू सेकंड टर्म प्लस फर्स्ट टर्म कॉन्स्टंट घेऊन इनटू कशाचं डिफरन्शिएशन घेतोय, सेकंड टर्मचं डिफरन्शिएशन घेतोय म्हणजेच r वेक्टरचं डिफरन्शिएशन घेतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम. याला इक्वेशन नंबर दिला फर्स्ट. काय इक्वेशन मिळालं आपल्याला, dv वेक्टर अपॉन dt इज इक्वल टू d ओमेगा वेक्टर अपॉन dt क्रॉस r वेक्टर प्लस ओमेगा वेक्टर क्रॉस dr वेक्टर अपॉन dt. याला इक्वेशन नंबर काय दिला, सेकंड दिला. आता या इक्वेशन मध्ये dv वेक्टर अपॉन dt म्हणजे काय असतं, लिनियर ऍक्सेलरेशन असतं. आणि ते कोणत्या वेक्टरने दाखवतो आपण, a वेक्टरने. d ओमेगा वेक्टर अपॉन dt म्हणजे काय असतं, अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं. आणि हे अँग्युलर ऍक्सेलरेशन आपण कोणत्या वेक्टरने दाखवतो, अल्फा वेक्टरने. तर dr वेक्टर अपॉन dt म्हणजे काय असतं, लिनियर वेलोसिटी ऑफ पार्टिकल असतं. आणि पार्टिकलची लिनियर वेलोसिटी आपण कोणत्या वेक्टरने दाखवतो, v वेक्टरने. या ठिकाणी आपण dv वेक्टर अपॉन dt म्हणजेच लिनियर ऍक्सेलरेशन आहे असं सांगितले. आणि हे लिनियर ऍक्सेलरेशन a वेक्टरने दाखवले. d ओमेगा वेक्टर अपॉन dt म्हणजेच अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे. आणि हे अँग्युलर ऍक्सेलरेशन आपण अल्फा वेक्टरने दाखवले. तर dr वेक्टर अपॉन dt म्हणजेच लिनियर वेलोसिटी ऑफ पार्टिकल. आणि ही लिनियर वेलोसिटी आपण कोणत्या वेक्टरने दाखवली, p वेक्टरने दाखवली. सो आपल्याला नेक्स्ट त्या स्टेप काय मिळेल, a वेक्टर इज इक्वल टू d ओमेगा वेक्टर अपॉन dt साठी आपण त्या ठिकाणी काय लिहिणार आहोत अल्फा वेक्टर क्रॉस r वेक्टर ऍज इट इज प्लस ला प्लस ऍज इट इज.
ओमेगा वेक्टर ऍज इट इज, क्रॉसला क्रॉस ऍज इट इज. dr वेक्टर अपॉन dt म्हणजेच काय लिनियर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. आणि त्यासाठी आपण कोणती त्या ठिकाणी कोणतं वेक्टर यूज केलं p वेक्टर. सो आपल्याला इक्वेशन काय मिळेल a वेक्टर इज इक्वल टू अल्फा वेक्टर क्रॉस r वेक्टर प्लस ओमेगा वेक्टर क्रॉस p वेक्टर. a वेक्टरला a वेक्टर ऍज इट इज इक्वल टू ऍज इट इज. ज्या टर्म मध्ये वरच्या इक्वेशनच्या ज्या टर्म मध्ये अल्फा वेक्टर ही टर्म आली ते अल्फा वेक्टर ही टर्म जे आहे त्याला आपण म्हणतो अल्फा वेक्टर ही जी टर्म आहे किंवा अल्फा वेक्टर साठी जी टर्म आहे ते कसं ऍसेलेरेशन असतं टॅन्जेन्शियल ऍसेलेरेशन असतं. ज्या टर्म मध्ये अल्फा वेक्टर आलाय ती टर्म कसं ऍसेलेरेशन असतं टॅन्जेन्शियल ऍसेलेरेशन. तर ओमेगा वेक्टर क्रॉस p वेक्टर ही जी टर्म आहे हे कसं ऍसेलेरेशन असतं रेडियल ऍसेलेरेशन असतं. आणि म्हणून a वेक्टर इज इक्वल टू टॅन्जेन्शियल ऍसेलेरेशन प्लस रेडियल ऍसेलेरेशन. म्हणजेच वेक्टरच्या फॉर्म मध्ये ज्यावेळेस आपण रिलेशन केला जातोय त्यावेळेस वेक्टरच्या फॉर्म मध्ये रिलेशन लिनियर ऍसेलेरेशन आणि अँग्युलर ऍसेलेरेशनचं रिलेशन लिहिताना त्या ठिकाणी आपल्याला जे ऍसेलेरेशन मिळते त्या ऍसेलेरेशनसाठी किती टर्म्स मिळतात? दोन टर्म्स मिळतात. पहिलं ऍसेलेरेशन कोणतं टॅन्जेन्शियल ऍसेलेरेशन आणि दुसरं ऍसेलेरेशन कोणतं रेडियल ऍसेलेरेशन. आणि म्हणून a वेक्टर इज इक्वल टू a ऍड्रेस p वेक्टर प्लस a ऍड्रेस r वेक्टर. याला इक्वेशन नंबर दिला आपण थर्ड. याला इक्वेशन नंबर दिला थर्ड. विद्यार्थी मित्रांनो आताच आपण एक इक्वेशन केले a वेक्टर इज इक्वल टू अल्फा वेक्टर क्रॉस r वेक्टर प्लस ओमेगा वेक्टर क्रॉस p वेक्टर. आणि आता सांगितल्याप्रमाणे अल्फा वेक्टर क्रॉस r वेक्टर हे कसं ऍसेलेरेशन आहे टॅन्जेन्शियल ऍसेलेरेशन आहे. तर ओमेगा वेक्टर क्रॉस p वेक्टर हे कसं ऍसेलेरेशन आहे रेडियल ऍसेलेरेशन. आता जर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा विचार करत असतो तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी आपल्याला माहिती आहे जर एखादा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल. जर एखादा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि कोणत्या डायरेक्शन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये तर आपल्याला माहिती आहे त्यावेळी अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठे असते अपवर्ड असते. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठे असते अपवर्ड असते. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठे असते अपवर्ड असते. बघा एखादा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि कोणत्या डायरेक्शन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. जर तो पार्टिकल अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठे अपवर्ड. अँग्युलर व्हेलॉसिटीची पण डायरेक्शन कुठे अपवर्ड. आता पार्टिकलचे मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असल्यामुळे अँग्युलर व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड पण कॉन्स्टंट असणार आहे आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन अपवर्ड आहे म्हणजे डायरेक्शन पण कॉन्स्टंट असणार आहे. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या त्या पार्टिकलसाठी आपल्याला मिळणारी अँग्युलर व्हेलॉसिटी त्या अर्थातच कशी मिळते कॉन्स्टंट मिळते. आपल्याला मिळणारी अँग्युलर व्हेलॉसिटी ही अर्थातच कशी मिळते कॉन्स्टंट मिळते. आणि आपण याच्या अगोदर सांगितले कोणत्याही कॉन्स्टंट टर्मचा डिफरन्शिएशन किती असतं 0 असतं. कोणत्याही कॉन्स्टंट टर्मचं डिफरन्शिएशन किती असतं 0 असतं. आणि म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे अल्फा वेक्टर इज इक्वल टू d ओमेगा वेक्टर अपॉन dt इज इक्वल टू 0. कारण आता सांगितलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी ओमेगा कसा आहे कॉन्स्टंट आहे. ओमेगा वेक्टर कसा आहे कॉन्स्टंट आहे. आणि म्हणून ओमेगा वेक्टरचं डिफरन्शिएशन अर्थातच ओमेगा वेक्टरचं डिफरन्शिएशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू टाइम तर ते डिफरन्शिएशन कसं मिळणार आहे 0 मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला मिळणार आहे अँग्युलर ऍसेलेरेशन किती मिळणार आहे 0 मिळणार आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी ओमेगा वेक्टर कॉन्स्टंट असल्यामुळे आपल्याला अँग्युलर ऍसेलेरेशन किती मिळते 0 मिळते. आणि मग अँग्युलर ऍसेलेरेशन 0 मिळते याचाच अर्थ आपण जे इक्वेशन लिहिले त्या इक्वेशन मध्ये अल्फा वेक्टर आहे त्या ठिकाणी आपण काय प्रोडक्ट केलं पाहिजे 0 प्रोडक्ट केलं पाहिजे. तुम्हाला सगळे इक्वेशन काय मिळालं आपल्याला a वेक्टर इज इक्वल टू 0 क्रॉस r वेक्टर प्लस ओमेगा वेक्टर क्रॉस p वेक्टर ओमेगा वेक्टर क्रॉस p वेक्टर as it is. a वेक्टर as it is equal to as it is 0 क्रॉस r वेक्टर अगेन काय येतं 0 येतं. सो ते 0 लिहिलंच पाहिजे असं काही नाही. आणि म्हणून आपण डायरेक्ट नेक्स्ट टर्म लिहितोय ओमेगा वेक्टर क्रॉस p वेक्टर. सो आपल्याला काय मिळालं इक्वेशन a वेक्टर इज इक्वल टू ओमेगा वेक्टर क्रॉस p वेक्टर. a वेक्टर as it is equal to as it is ओमेगा वेक्टर क्रॉस p वेक्टर. म्हणजेच आता सांगितल्याप्रमाणे कसलं ऍसेलेरेशन असतं रेडियल ऍसेलेरेशन असतं. आणि म्हणून a वेक्टर इज इक्वल टू a ऍड्रेस r वेक्टर म्हणजेच आपल्याला मिळणार ऍसेलेरेशन
कसलं acceleration मिळाले? Radial acceleration. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी पार्टिकल जर कसली मोशन परफॉर्म करत असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी आपल्याला फक्त आणि फक्त कसलं acceleration मिळतं? Radial acceleration मिळतं. आपल्याला फक्त आणि फक्त कसलं acceleration मिळतं? Radial acceleration मिळतं. आणि हे जे radial acceleration आहे, त्या radial acceleration ला आपण सेंट्रीपिटल acceleration देखील म्हणतो. हे जे आपल्याला radial acceleration मिळाले, त्या radial acceleration ला आपण सेंट्रीपिटल acceleration देखील म्हणतो. आणि म्हणून जर एखादा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलसाठी आपल्याला त्या ठिकाणी जे acceleration मिळतं, त्या acceleration ला आपण सेंट्रीपिटल acceleration असं म्हणतो. म्हणजेच आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलसाठी मिळालेले जे acceleration आहे, ते सेंट्रीपिटल acceleration आहे. याचाच अर्थ हे acceleration along the radius आहे. हे acceleration कसं आहे? Along the radius आणि towards the center of circle आहे.